खूप सारे लोणचे खाल्ले असतील तुम्ही, लिंबाचा, मिरचीचा, जे आपण ज्या ज्या गोष्टीपासून करतो, कैरीपासून सगळ्याचे लोणचे खाल्ले. तर कोणी कोणी असं कारल्याचं लोणचं करून खाल्लं आहे. चला तर व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, हे मस्त असं लागणारं, जास्त दिवस टिकत नाही ते पण सांगणार आहे पूर्व किती दिवस टिकणार आहे. नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हे इथं आपण चिरून घेतलं आहे कारलं. साधारण पाव किलो इतके कारलं आहे हे. पण पाव किलोमध्ये काही खराब पण निघाले, मग पाव किलो थोडंसं कमी आहे. इथे अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आपल्याला, तोही त्याला पिळून घ्यायचा आपल्याला. तर मसालाही आपण घरचाच वापरलेला नाही. जर तुम्हाला करून वापरायचा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. तर इथे आपण कमी साहित्यामध्ये मस्त टेस्टी आणि सुंदर असं आपण लोणचं पाहणार. ते पण कारल्याचं लोणचं आहे. कसं करायचं आणि आपल्याला खाण्यासाठी कसं योग्य होईल ते नक्की तुम्ही पहा. तर इथे लिंबू पिळला आहे, त्याचबरोबर आपण मीठ घातलं आहे. मीठ आणि हळद ह्या 3 गोष्टी आहेत ना, आपण कारल्याला लावून मस्तपैकी मिक्स करून घ्यायच्या. आणि कारल्याचे आपण छोटे छोटे भाग करून घेतो. आपण भाजीला चिरतो त्या टाईप चिरलेला नाही आहे कारला. फोडी आपण जसं लोणच्याला वगैरे फोडी करतो ना, त्या पद्धतीने इथे तुकडे करून घेतले आहेत आपण इथे. आणि हे जे आपण हळद, मीठ, लिंबू लावून घेतलं आहे ते साधारण आपल्याला अर्धा एक तास ना इतकं ठेवून द्यायचं. कारण छान असं ना लिंबामध्ये जे कारल्यामध्ये आपण जे लिंबाचा रस घातला आहे किंवा हळद, मीठ यांचा जो टेक्स्चर तो पूर्ण आपल्या कारल्याला उतरला पाहिजे, असं आपण ते करून घ्यायचं. आता हा मसाला आहे ना, मी विकतचा आणलेला, आपण जो कैरीला मसाला आणतो ना तो वापरला आहे. जर तुम्हाला तयार मसाला करायचा असेल तर आपला रेग्युलर मिरची घ्यायची, धने, बडीशेप, आपण जे घेतो ना मोहरी वगैरे तेच मसाले घ्यायचे आहेत. आता इथे ना मी वापरणार आहे तो म्हणजे बाहेरचा आपण कैरीच्या लोणच्याला आणतो ना तो मसाला. आता तो कसा काहींना घरी करायला कंटाळा येत असेल तर त्या मसाल्यात पण अप्रतिम अशी ही कारल्याच्या लोणच्याची चव येते. जो आपण विकतचा मसाला आणतो ना, काही जणींना टाईम पण नसतो, त्यामुळं तोही मसाला तुम्ही वापरा, मस्त ते टेस्ट येते. तर हे आपण इथे 2 पळी भरून तेल घेतले आणि तो तेल आहे ना आपण मी आता घेतला आहे तडका पॅनमध्ये. तुम्ही कशामध्येही गरम करून घेऊ शकता. आता लोणचं म्हटलं की लोणच्याला आपल्याला छान असा कडकडीत गरम तेल हवा. तेल गरम करताना एक काळजी घ्यायची, आपण गॅसवर ठेवून गॅस मोठा करून तेल जसा गरम करतो ना भजीला वगैरे त्या पद्धतीने नाही करायचं आपल्याला. बारीक गॅसवरतीच तेल खमंग असं गरम झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यातनं ना तेल गरम झालेलं याचं ना वाफ आणि त्याचा वास असं बाहेर आला पाहिजे. आता इथे कारलं पहा, मी पाव किलो इतकं कारलं घेतलं. ते पिळल्यानंतर कारलं पहिलं आपण मसाला मीठ लावताना धुवून घ्यायचं आहे. इथे कारलं आपल्याला असंच वापरायचं नाही. मग आत्ता कारल्यानं आपल्याला अजिबात धुवायचं नाही आहे. पहिला घेताना कारला धुवून मस्त घ्यायचा. आता इथे कारल्याला डायरेक्ट आपण म्हणजे तुम्ही ज्या प्रमाणामध्ये बनवताय ना तितकं गूळ आपल्याला इथे वापरायचं आहे. आता मी म्हणजे आपण ज्यावेळेला कारलं पिळतो ना त्याच्यातून कडवटपणा पूर्ण निघून गेलेला असतो आणि आंबटपणा त्याच्यामध्ये आलेला असतो. आता आपण पहिला अर्धा लिंबू पिळला आहे, आता अर्धा लिंबू. इथे मी 4 चमचे इतकं गूळ घातलं होतं. तुम्हाला जर गोड अतिशय असं कारल्याचं लोणचं नाही छान वाटत, थोडंसं कडवटपणा, थोडंसं गोडपणा, तिखटपणा, जो आपण लिंबाचं लोणचं म्हणतो किंवा कैरीचं लोणचं त्याची चव कशी लागते, बॅलेन्स असेल तर छान लागतं ना, त्याप्रमाणे आहे. जास्त गोडही नको आणि जास्त कडूही नको, या पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. मी साधे आपण पोहे खातो ते चमचे 4 इतके गूळ वापरला आहे पाव किलोला. कारण आपण त्याच्यातून जे पाणी आहे ना ते अर्धा 1 तास ठेवून त्याच्यातून पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे घालायचं आहे जे लोणच्याचा मसाला. आता मी साधारण 1.5 ते 2 चमचे इतका लोणच्याचा मसाला वापरला आहे.
आणि मग हे तेल आहे ना आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. जो मसाला आपण मिक्स करून घेतला आहे ना, मिक्स करून ठेवून द्यायचा बाजूला. आणखीन सुंदर अशी टेस्ट उतरायला सुरुवात होते. आता हा लोणचं किती दिवस टिकतो त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणाल महिन्याभर 2 महिने, नाही राहत. हे बारी बारीनं 15 दिवस फ्रीजमध्ये राहतं. ह्याच्या व्यतिरिक्त लोणचं आपलं हे महिनाभर वगैरे टिकत नाही. तर हे नक्की काळजीपूर्वक तुम्ही लक्षात ठेवा. आपण ज्यावेळेला लोणचं हे बनवतो ना कारल्याचं, तर ते कारल्याचं लोणचं 15 दिवस भारी व्यवस्थित राहतं. आता मी ठेवते म्हणून तुम्हाला सांगते. त्याच्या व्यतिरिक्त मी बनवून असं एक्स्ट्राचं ठेवत नाही आणि नाही राहणार तो, कारण शेवटी किती झालं तरी ते कारलं आहे. तर कारल्याचं लोणचं म्हटलं की तो खराब होणारच. तर या पद्धतीने तेल थंड झालं ना की असं त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तुम्ही अजून तेलाचा वापर करू शकता, पण नंतर ते मिक्स होत गेलं ना की मग ते कडवट, आपण लोणच्याचं वगैरे तेल कशाला वापरू शकतो, पण हे कारल्याचं आहे तर कारल्याचं तेल एक्स्ट्राचं ठेवून ते आपण वापरू शकत नाही, कारण भाजीला वगैरे वापरलं तर कडवट पण आहे. तर त्याच्यासाठी घालताना थोडंसं तेल बेताचं घालायचं. जरी तुम्ही ओव्हर घातलं तरी पण लोणचं हे टिकत नाही. जर जास्तीचं तेल घातल्यावरती लोणचं टिकतं असं म्हणतात, पण कारल्याचं लोणचं आहे किती जास्तीचं तेल घाला ते टिकत नाही. जेवढं टिकायचं आहे तेवढं मस्त असं कुरकुरीत आणि मस्त चवीला, जे आजारी माणसं किंवा एखादा आपण म्हणतो ना तोंडाला चव नाही, त्यांना द्या. नक्की तुम्ही एकाच्या 2 चपात्या जास्त खाल. इतका भन्नाट चवीचा असा हा आपला कारल्याचं लोणचं. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. पहिलं तुम्ही या पद्धतीने करून पहा. मी मसाला नाही दाखवला.